सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 अतिमहत्वाचे प्रश्न सराव प्रश्नपत्रिका भाग 9 IBPS आधारित प्रश्न मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लेलिस्ट मध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. चला तर सुरू करूया. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 IBPS TCS पॅटर्न नुसार मराठी व्याकरणाचे सगळे सराव प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. IBPS आणि TCS ने घेतलेल्या सर्व परीक्षांचे जे मराठीचे प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामधला हा आणखी एक व्हिडिओ आहे. याच्या अगोदर आपण एक 8 व्हिडिओ DCC बँकेवरती सांगली जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेच्या धर्तीवर आपण हे केलेले आहेत, व्हिडिओ टाकलेले आहेत. प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ती प्लेलिस्ट पाहू शकता, त्याच्यामध्ये ते व्हिडिओ आहेत. चला तर सुरू करूया. मग पहिला प्रश्न आहे बघा, सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. त्याचा तुम्हाला संधी विग्रह ओळखायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सत अधिक आचार. आता या ठिकाणी बघा, पहिल्या व्यंजनापुढे स्वर आलाय, त्यामुळे पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातलं तिसरं व्यंजन येतं, म्हणजे त बद्दल काय होतो, द होतो. त्यामुळे सत अधिक आचार म्हणजे सदाचार असा त्याचा विग्रह होतो. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. 2 नंबरचा प्रश्न बघा, गिरीश. गिरीश या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा किंवा कोणता आहे, तर गिरी अधिक ईश म्हणजे गिरीश. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. हे दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण आहे. रस्व ई आणि दीर्घ ई मिळून दोघे दीर्घ ई बनतो, म्हणून ते दुसरी वेलांटी येते र ला. ठीक आहे, त्यामुळे गिरीश बनतं. तर पर्याय क्रमांक 2 यांचं ब याचं योग्य उत्तर आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा, पवने या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. तर पवन चा योग्य संधी विग्रह आहे पर्याय क्रमांक अ, ओ अधिक अण. आता हे कसं तयार झालं, याच्यामध्ये आधी संधी नुसार ओ होतो म्हणजे ऊचा, आणि त्याच्या पुढे जर कोणताही स्वर आला तर त्याचा काय होतो, ओचा बदल पव असा होतो, म्हणून ओ अधिक अण म्हणजे पवन. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर होईल. 4 नंबरचा प्रश्न बघा, नदी या शब्दाचे लिंग कोणते. आता नदी या शब्दाचे लिंग कोणते, याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर होईल, स्त्रीलिंगी. कारण काय म्हणतो आपण, ती नदी म्हणतो, तो नदी म्हणतो का, नाही. पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न आहे, खालीपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे. तर ते पुस्तक, ती वही, ती खिडकी आणि तो दिवा. मग कोणता शब्द आहे पुल्लिंगी, तर पर्याय क्रमांक ड, दिवा हा पुल्लिंगी शब्द आहे, कारण आपण तो दिवा म्हणतो. 6 नंबरचा प्रश्न बघा, मित्र या नामाचे लिंग कोणते, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, नपुंसकलिंगी. 7 नंबरचा प्रश्न बघा, पिसारा या शब्दाचे अनेक वचन काय होईल, तर पिसाराचे अनेक वचन काय होईल, पिसारे. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर असेल. 8 नंबरचा प्रश्न बघा, गायी या शब्दाचे एक वचन काय. गायी हा अनेक वचन शब्द आहे, मग एक वचन काय असणार आहे, गाय. तर पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न बघा, पाखरू या शब्दाचे अनेक वचन ओळखा. तर पाखरूचं अनेक वचन काय असेल मित्रांनो, अनेक काय असतात, पाखरे. ठीक आहे, पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर होईल. 10 नंबरचा प्रश्न बघा, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. तर यानं कर्ताला ने हा प्रत्यय लागलेला आहे, कर्माला ला हा प्रत्यय लागलेला आहे. ज्यावेळी एखाद्या वाक्यात कर्त्याला आणि कर्माला जर प्रत्यय लागत असेल तर तो कुठला प्रयोग होतो, भावे प्रयोग. तर पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. 11 नंबरचा प्रश्न बघा, तो आंबा खातो या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर याच्यामध्ये कोणता प्रयोग आहे हे सांगायचं आहे आपल्याला. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, कर्तरी प्रयोग. खाण्याची क्रिया आंब्यावर झालेली आहे आणि कोण खातो आहे, तर तो. ठीक आहे, तर याच्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे, कर्त्याकडून क्रिया होत आहे. ठीक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रश्न क्रमांक 12वा, याच्यामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्हींना प्रत्यय लागलेले आहेत, त्यामुळं हा भावे प्रयोग आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, भावे प्रयोग. ठीक आहे. 13 नंबरचा प्रश्न बघा, जो अभ्यास करेल तो पास होईल या वाक्यातील जो आणि तो हे काय आहेत, तर हे कशा संदर्भात आहेत, संबंधी सर्वनाम आहेत. कोणाचा संदर्भ दिलेला आहे, कोणाचा संबंध कोणाशी आहे हे ओळखण्यासाठी संबंधी सर्वनाम वापरतो आपण. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, संबंधी सर्वनाम. 14 नंबरचा प्रश्न बघा, 5 आंबे यातील 5 हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. विशेषणाचे खूप सारे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये संख्या विशेषण आहे, गुणविशेषण आहे. ठीक आहे, याच्यामध्ये संख्या विशेषणाचे काही प्रकार दिलेले आहेत, क्रमवाचक, गणनावाचक, आवृत्तीवाचक आणि अनिश्चित संख्या नाम. तर 5 आंबे, 5 हे काय आहे, गणनावाचक आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, गणनावाचक संख्या विशेषण.
15 नंबरचा प्रश्न बघा, मुले मैदानावर खेळतात या वाक्यातील क्रियापद कोणते? खेळतात हे क्रियापद आहे, पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही व्हिडिओ असा पॉज करून सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकताय. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न बघा, आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर याच्यामध्ये याचा हा जो वाक्यप्रचार आहे याचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक क, अचानक मोठे संकट कोसळणे. म्हणजे म्हणतो ना त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ते असं. ठीक आहे. 17 नंबरचा प्रश्न बघा, अकलेचा कांदा असणे म्हणजे काय? अतिशय मूर्ख मनुष्य, मूर्ख असणे. ठीक आहे. 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मूर्ख असणे. 18 नंबरचा प्रश्न बघा, डोळ्यात तेल घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, खूप काळजी घेणे किंवा दक्षता बाळगणे. डोळ्यात तेल घालून त्याचे राखण कर आपण म्हणतो. ठीक आहे. सो खूप काळजी घेणे या अर्थानं पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर होईल. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा, गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर याच्यामध्ये मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत नसते म्हणजेच पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर होईल. मूर्खाला त्या गोष्टीची किंमत नाही म्हणजेच गाढवाला गुळाची चव काय. 20 नंबरचा प्रश्न बघा, पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे. पाण्यासाठी तुम्हाला नीर आहे, जल आहे, ठीक आहे, अंबज आहे, ठीक आहे, पयोद आहे. ठीक, त्यामुळे पाण्याला भरपूर सारे समानार्थी शब्द आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नीर. ठीक आहे. 21 नंबरचा प्रश्न बघा, पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर गिरी आपल्याला माहिती आहे. गिरी हे काय आहे? पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर होईल. सरिता म्हणजे काय? वसुंधरा म्हणजे काय? अर्णव म्हणजे काय? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 22 नंबरचा प्रश्न बघा, आधुनिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आपण म्हणतो जर आत्ताचं सध्याचं आधुनिक असेल तर पूर्वी काय असेल? प्राचीन. त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ब. ठीक आहे. 22 नंबरच्या प्रश्नाचं. 23 नंबरचा प्रश्न बघा, उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उष्ण असेल तर विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? थंड. गरम असेल तर नरम. कोमट असेल तर गरम. आणि शीतल म्हणजे थंड. ठीक आहे. 24 नंबरच्या प्रश्नाचं काय आहे बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता हे विचारलेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, आशीर्वाद. बघा पहिलाच शुद्ध शब्द आहे याच्यामध्ये. 25 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, परीक्षा. रला दुसरी गॅरंटी असते मित्रांनो. ठीक आहे. क्षणोक्षणी हा शब्द कोणत्या समास प्रकारात येतो? क्षणोक्षणी हा शब्द कोणत्या समास प्रकारात येतो मित्रांनो? तर अव्ययभावी समासामध्ये येतो. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असेल. पहिलं पद महत्वाचं असतं या समासामध्ये. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. 27 नंबरचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सांडणी. 28 नंबरचा प्रश्न आहे बघा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला समजत नाही. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. 29 नंबरचा प्रश्न बघा, वाघ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? एक काय असतो? वाघ. आणि अनेक काय असतात? वाघच. त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर होईल, वाघ. त्याने गाणे गायले या वाक्यातील प्रयोग ओळखा. 30 नंबरचा प्रश्न आहे. त्याने गाणे गायले. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कर्मणी. कारण इथं कर्त्याला प्रयोग प्रत्यय लागलेला आहे, मात्र कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला, विभक्ती प्रत्यय कुठलाही लागलेला नाही. त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 30 प्रश्न बघितलेले आहेत मराठीचे. आता पुढचा जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता हे असतील, सहकार असेल, बँकिंग असेल. ऑलरेडी पहिले आपण व्हिडिओ टाकलेलेच आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. JCC बँकेचे सगळे व्हिडिओ येत राहणार आहेत, त्यामुळे चॅनल सोबत राहा मित्रांनो. धन्यवाद.